हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत चण्याची भाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला दाखवते. चला. मसाला आपल्याला पाहिजे तेवढा घ्यायचा आहे. हळद, जिरं, राई, मीठ. हे टॅमॅटो 2 टॅमॅटो घेतले आहेत मी आणि 2 मोठे कांदे घेतले आहेत. 2 बटाटे आहेत, कोथिंबीर, कढीपत्ता, तेल आणि हे चणे हे उकडून घेतलेले आहेत मी. ह्या कढईत मी 2 पळी तेल घेतलेलं आहे. कढीपत्ता घालूया. थोडीशी राई, जिरं. राई जिरं तडतडल्यानंतर आपण ह्यात कांदा टाकलेला आहे. मी सगळं टाकल्यानंतर तुम्हाला दाखवते, कारण की मी कॅमेरा पकडत आहे एका हाताने, म्हणूनच. कांदा परतल्यानंतर आपण त्यात टॅमॅटो टाकलेले आहेत, ते पण परतवून घेऊया तेलामध्ये. आता आपण यात मसाला टाकूया. 3 चमचे मसाला आणि 1 चमचा हळद. ह्यात आपण चणे टाकून घेऊयात, परतवून घेऊयात. ह्यात आपण बटाटे पण टाकूया आणि झाकण मारून वापस शिजायला देऊया. ह्यात थोडं पाणी टाकूया. 1 ग्लासभर पाणी टाकलेलं आहे. हे बघा, मी झाकण मारून झाकणावर असं पाणी ठेवलेलं आहे. अशीच भाजी शिजायला द्यायची. 10 मिनिटांनंतर आपण पाहूयात. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. त्याने आपण झाकण उघडून घेऊया. काय मस्त सुवास येत आहे भाजीचा. त्याच्यावर कोथिंबीर आपण सर्व करूया. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. तर आपण गॅस बंद करूया. मी यात चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मी ते व्हिडिओ शूट करायची विसरली होती. बघा, आपली भाजी किती छान दिसत आहे. एवढी घट्टसरशी केली आहे, जास्त काही रस्सा केला नाही मी. आम्हाला अशीच लागते. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.